आपल्या 50 वर्षाच्या आयुष्यात महाराजांनी स्वतःच्या सुरक्षेपेक्षा रयतेची सुरक्षा महत्वाची मानली. महाराज जर स्वतःच्या सुरक्षेची तोरणा राजगड प्रतापगड इकडे गेले असते तर सिद्धी जोहर पाठोपाठ आला असता, सगळं स्वराज्य उद्ध्वस्त केलं असतं. महाराजांनी त्यावेळी सांगितले, स्वराज्य सुरक्षित ठेवायचं असेल तर शत्रूला सीमेवरच रोखा. कोरोनाच्या काळात हाच नियम महत्वाचा होता. त्याला सीमेवरच रोखा. कोरोनाला 350 वर्षापूर्वी महाराजांनी सांगितलं, संकट येतातच हो, ती फक्त रूप बदलून येतात. महाराजांच्या काळात ती फतेखान अफजल खानाच्या रूपात आली, आता ती डेल्टा कोरोना ओमायक्रॉनच्या रूपात आली, उद्या कदाचित आणखी रूप येतील. संकट येतातच, फक्त रूप बदलत येतात. 350 वर्षापूर्वी सांगितलं महाराजांनी, सुरक्षित राहायचं असेल तर त्याला सीमेवरच रोखा. आणि त्याला सिद्धीला सीमेवर रोखायचं म्हणून महाराजांनी मिरज सोडलं आणि थोट पन्हाळगड गाठला. पन्हाळा स्वराज्याच्या सीमेवर. आणि महाराज पन्हाळ्यावरच हे कळालं आणि सिद्धी जोहर 65,000 फौजनीशी थेट पन्हाळ्यावर चाल करून आला. पन्हाळ्याला अजगरासारखा विळखा पडला, वाराही आत शिरणार नाही आणि मुंगीलाही बाहेर पडता येणार नाही. राजे पन्हाळ्यावर अडकले. आपल्याला काय वाटतं, आपल्याच वाट्याला लॉकडाऊन आला, आपणच लॉकडाऊन बघितला. 350 वर्षापूर्वी महाराज सुद्धा लॉकडाऊन मध्येच होते. पन्हाळ्यावर 6 महिने लॉकडाऊन होता, अडकूनच होते महाराज. बऱ्याच वेळेला परिस्थिती अशी येते की आपल्या हातात काही नसतंच. अशा वेळी हाताताईपणा करून चालत नाही. 65,000 सिद्धीच्या वेळात अडकल्या महाराजांनी हाताताईपणा नाही केला. काय व्हायचं ते होऊ दे, एकदाच भेटतो त्या सिद्धीला, तो तर राहील नाही तर मी तर राहीन. नाही केलं हे धाडस. यशस्वी माणसाकडे सर्वोत्तम गुण असतो संयम. ज्याच्याकडे हा अलौकिक गुण, त्याचा पराभव कधीच कुणी करू शकत नाही, कधीच कुणी. हा गुण आहे महाराजांकडे. महाराजांना माहिती आहे आपण जाऊ सुद्धा आतताईपणा करू, पण या ह्याच्यामध्ये आपलं काय बरं वाईट झालं तर स्वराज्य धोक्यात येईल. स्वराज्याची जबाबदारी आपल्या शिरावर आहे, बाहेर पडून उपयोग नाही. कोरोनाच्या काळात प्रशासन आम्हालाही सांगत होतं, बाहेर पडू नका, बाहेर पडू नका. तरी पट्टे बाहेरच. बाहेर काय नाही, बाकी कोण कोण बाहेर आले ते बघायला आलतो. अरे तुमच्यावर सुद्धा कुटुंबाची जबाबदारी आहे. तुम्ही बाधित व्हाल, घरी जाल, कुटुंब बाधित कराल म्हणून सांगत होते बाहेर पडू नका. महाराजांनी त्यासाठी स्वतःला आवरलं.